महाराष्ट्रात निलंगा जसा फेमस आहे तसंच फेमस आहे इथलं राजकारण। भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांना अडचणीत आणण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न चालवले आहेत। मात्र शिवसेनेने हकालपट्टी केलेल्या उमेदवाराच्या जीवावर रचलेला हा प्लॅन काही यशस्वी होईल अशी शक्यता दिसत नाही। त्याला कारणं सुद्धा तशीच आहेत। संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या कार्यकाळात विकास कामं तर केलीच, मात्र समाजातील विविध घटकांना बांधून ठेवण्याचं काम देखील त्यांनी केलं। मराठा, लिंगायत, मुस्लिम समाजासोबतच दलित समाजाला आपलंसं करण्यात त्यांनी यश मिळवलं। त्यामुळेच लातूरचा पॅटर्न सोबत असला तरी निलंग्याचा पेपर महाविकास आघाडीला जड जाताना दिसत आहे। निलंग्याची धार्मिक आणि जातीय समीकरणं काय आहेत तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बबिता आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर निलंग्यावर ठाण मांडून बसले आहेत, मात्र त्यांचे विरोधक त्यांचं स्थान कसं धोक्यात येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। विरोधकांची डाळ शिजणार नाही असा बेत संभाजी पाटलांनी करून ठेवला आहे। विकासाचं राजकारण करताना समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम संभाजी पाटलांनी केलं। त्यामुळे जातीय किंवा धार्मिक समीकरणं संभाजी पाटील यांच्या विरोधात नेण्याचा विरोधकांचा डाव निष्प्रभ होताना दिसत आहे। समाजातील विविध घटकांची सद्यस्थिती नेमकी कुणाच्या फायद्याची आहे हे आपण जरा सविस्तर जाणून घेऊया। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मराठा समाजाचा। निलंग्यात मराठा समाजाचं लक्षणीय मतदान आहे। मनोज जरांगे पाटील यांची भूमिका संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात जाईल याची सुतराम शक्यता नाही। त्याला काही कारणं आहेत। त्यातलं सर्वात पहिलं कारण म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर हे स्वतः मराठा आहेत आणि मराठा समाजाचा सॉफ्ट कॉर्नर हा नेहमी त्यांच्यासोबत राहिलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीचा त्यांनी स्वतः चांगलाच पाठपुरावा केला आहे। मुख्यमंत्र्यांची अनेकदा भेट घेऊन त्यांनी यासाठी आवाज उठवला होता। मनोज जरांगे पाटील यांनी मध्यंतरी मराठवाड्यात काही उमेदवार दिले होते। अगदी शेजारच्या औस्यात सुद्धा आपला उमेदवार दिला होता, मात्र निलंग्यात त्यांनी उमेदवार उतरवला नव्हता। एका अर्थी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी ही जमेची बाजू मांडली जात आहे। निलंग्याच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकतं असं दुसरं मतदान आहे लिंगायत समाजाचं। मराठा समाजाप्रमाणेच लिंगायत समाजाचं सुद्धा बहुतांश मतदान हे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या बाजूने असल्याचं चित्र आहे। आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी लिंगायत समाजाच्या अनेक लोकांना सोबत घेतलं होतं, तसेच त्यांना महत्त्वाच्या पदांवर बसवलं होतं। यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे यांचं उदाहरण देता येईल। दुसरीकडे शिवराज पाटील चाकूरकर आणि अर्चना पाटील चाकूरकर हे लिंगायत समाजाचे महत्त्वाचे चेहरे मानले जातात। काँग्रेसमध्ये या कुटुंबाची चांगलीच कुचंबना सुरू होती। अशा परिस्थितीत चाकूरकर कुटुंबाला नवी ऊर्जा देण्याचं काम संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं। लातूरमधून भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या अर्चना पाटील यांच्या विजयासाठी स्वतः संभाजी पाटील जीवाचं रान करत आहेत। लिंगायत समाज हे सगळं पाहत आहे। त्यामुळे निलंग्यातील बहुतांश लिंगायत मतदान हे संभाजी पाटलांच्या पारड्यात पडू शकतं अशी सद्यस्थिती आहे। महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा विचार करायचा झाला तर मुस्लिम मतदार थोडा संभ्रमात असलेला दिसतो। महाविकास आघाडीने चालवलेलं धार्मिक राजकारण या संभ्रमाच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसतं। मात्र निलंग्यात परिस्थिती थोडी वेगळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। संभाजी पाटलांनी मतदारसंघात काम करत असताना हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधी केला नाही। मुस्लिम समाजाची अनेक विकास कामं मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलं। त्यातीलच एक महत्त्वाचा प्रोजेक्ट शादीखाना उभारण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात वातावरण नाही। याचा फायदा नक्कीच त्यांना होऊ शकतो। दलित मतदार हा नेहमीच संभाजी पाटील निलंगेकर यांच्या बाजूने राहिला आहे। 2019 साली संभाजी पाटलांनी निलंग्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे। तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। संविधानाच्या सन्मानासाठी संभाजी पाटील निलंगेकर यांनी नुकतंच संविधान सन्मान सभेचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला RPIचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशिवाय अनेक आंबेडकरी नेत्यांनी हजेरी लावली होती। यावेळी दलित समाजाने एकजुटीने संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन रामदास आठवले यांनी केलं। आधीच संभाजी पाटील यांच्या बाजूने असलेल्या दलित मतदार आठवलेंच्या आव्हानामुळे निश्चितच संभाजी पाटलांच्या पारड्यात मतं टाकल्याशिवाय राहणार नाही। धार्मिक तसेच जातीय समीकरणांशिवाय निलंग्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो महिला मतदारांचा। महायुतीनं नुकतीच लाडकी बहीण योजना आणली आहे, मात्र निलंग्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी निलंगेकर परिवाराचं वर्षानुवर्षांचं काम आहे। प्रोजेक्ट आनंदी हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम निलंग्यात चालवला जातो, ज्याचा फायदा आतापर्यंत 30 ते 40 हजार महिलांनी घेतला आहे। त्यामुळे निलंग्यातील बहुतांश महिलांसाठी संभाजी पाटील निलंगेकर हा एक हक्काचा भाऊ आहे। निलंग्यातील ही सगळी समीकरणं पाहिली तर ती संभाजी पाटील निलंगेकर यांच्या बाजूने दिसतात।
संभाजी पाटील एकतर्फी विजय मिळवतील की काय अशी शंका त्यामुळेच उपस्थित होते। आता महाविकास आघाडीचा शिवसेनेतून हकालपट्टी केलेला उमेदवार संभाजी पाटलांच्या पुढे किती काळ तग धरणार हा प्रश्नच आहे।